अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझ्या सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पलूस तालुक्यामध्ये राम कदम साहेब एक मिनिट, एक अत्यंत गंभीर विषय गेले 2 दिवसापासून चालू आहे. माझ्या पलूस तालुक्यातील वसगडे गावातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून तिथे रेल्वेच्या एका गंभीर प्रश्नाबाबतीत तिथे आंदोलन करत आहेत, उपोषणाला बसलेले आहेत. आणि आदरणीय बावनकुळे साहेब, आपण या सभागृहात बसलेले आहात. हा विषय आदरणीय चंद्रकांत दादांच्या समोर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांच्यासमोर बैठक झालेली होती. हा विषय असा आहे अध्यक्ष महोदय, रेल्वे विभागाने 195 गुंठ्याच्या भूसंपादनाचे 4,67,00,000 रुपये धनादेश प्रांत कार्यालय कडेगाव यांच्याकडे जमा केलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, सदर 195 गुंठ्याच्या जमिनीचे तसंच दुसऱ्या बाजूकडील 76 गुंठे असे एकूण 288 गुंठ्याच्या भूभाड्याच्या संदर्भात अनेक वेळा रेल्वे विभागाला बावनकुळे साहेब, मी स्वतः बैठका घेतल्या, लोकप्रतिनिधी या नात्याने खासदारांनी बैठका घेतल्या. मागचे जे सरकारमधला सुद्धा हा मंत्री होता आदरणीय दानवे साहेबांनी मुंबईत बैठक घेतली होती. त्यावेळेस तत्कालीन खासदार संजय काकाही त्या बैठकीला उपस्थित होते. आम्ही जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी, कलेक्टर, प्रांत अधिकारी सगळ्या शेतकऱ्यांच्या बाजूने परंतु ज्या पद्धतीने रेल्वे अधिकाऱ्यांची आरेरावेची या ठिकाणी भाषा चालू आणि या शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे, हे आम्ही खपून घेऊ शकत नाही. जॉईंट मीटिंगमध्ये जे आमचे निर्णय झाले, ज्याच्यात रेल्वे अधिकारी उपस्थित होते, त्याच्यात पालकमंत्री महोदयांनी, खासदार, आमदार या सगळ्यांनी त्यांना डिरेक्शन दिलेले, ते त्यांनी मान्य केलेत रेल्वे अधिकाऱ्यांनी. तरी सुद्धा हे भूभाडं आमच्या वसकडेच्या शेतकऱ्यांना दिलं जात नाही. बावनकुळे साहेब, माझी आपल्याला विनंती आहे, ते उपोषणाला बसलेत गेले 2 दिवस आणि रेल रोकोही त्यांना करण्याचा प्रयत्न त्यांनी एकदा केलेला होता. कुठेही काही चुकीची घटना घडू नये आम्हाला असं वाटतं. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे आपण कलेक्टरांच्या माध्यमातून सूचना दिल्या पाहिजे की हे भूभाडं तात्काळ ह्या लोकांना, शेतकऱ्यांना देण्यात यावं, जे ठरलं होतं अधिकृत बैठकांमध्ये. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय आपले या ठिकाणी कदम साहेबांनी, विश्वही कदमांनी जे मांडलं आहे, मी त्यांना विनंती करतो की त्या शेतकऱ्यांना उपोषणावरनं त्या ठिकाणी उपोषण मागे घ्यायला लावा. जर आता मी त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल, पण समजा इतक्या बैठका घेतल्या, इतके आदेश झाले तरी होत नाही आहे, तर मी 15 दिवसाच्या आतमध्ये माझी बैठक केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत आहे, त्यांच्याकडे हा प्रश्न घेऊन जाऊ. समजा आपला महाराष्ट्रात नाही सुटला तर, आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आपण ते उपोषण मागे घ्यावं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.